स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भाग्याचा आहे। कारण 4 डिसेंबर 2025 वार गुरुवार हा दिवस अत्यंत दुर्मिळ अशा 4 महायोगांनी जुळून आलेला आहे। या दिवशी आहे दत्त जन्मोत्सव, सोबतच आहे मार्गशीर्ष महिन्यातील पवित्र गुरुवार आणि पौर्णिमा तिथी असल्यामुळे आपण या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करणार आहोत। तसेच मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी असल्यामुळे अन्नपूर्णा मातेची जयंती देखील साजरी करणार आहोत। बघा, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास संध्याकाळी कसा सोडायचा आणि दत्त जयंतीचा उपवास दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजेच 5 डिसेंबर पर्यंत कसा चालू ठेवायचा। आज आपण याच महत्त्वपूर्ण प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेणार आहोत। तर बघा, गुरुचरित्राचे पारायण देखील दत्त जयंतीच्या दिवशी समाप्त होणार आहे। मग याविषयी प्रथम थोडक्यात जाणून घेऊया। गुरुचरित्राचे उद्यापन म्हणजेच सांगता आपल्याला 5 डिसेंबरला शुक्रवारी करायची आहे। केंद्रात केलेले पारायण असो वा घरी, उद्यापन याच दिवशी होईल। दत्तगुरूंचे पारायण करणारे ज्यांचे पारायण 4 तारखेला पूर्ण होत आहे आणि न करणारे यांनी देखील हा उपवास 5 डिसेंबरला सोडावा। तसेच 27 नोव्हेंबरला पारायण सुरू केलेल्यांनी 3 डिसेंबरला वाचन पूर्ण झाल्यावर 4 डिसेंबरला उपवास धरून 5 डिसेंबरला उद्यापन केले तरी चालेल। उद्यापनाचा व्हिडिओ स्वतंत्र आहे, त्यामध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे। आता वळूया मेन प्रश्नाकडे। दत्त जयंती उपवास हा एकादशी प्रमाणे असतो। तो दुसऱ्याच दिवशी म्हणजेच शुक्रवारी सोडायचा आहे 5 डिसेंबरला। पूजा, नैवेद्य आणि आरती नंतर सोडायचा असतो। या दिवशी केवळ फराळाचे पदार्थ खाल्ले जातात। मात्र मार्गशीर्ष गुरुवार उपवास हा त्याच दिवशी संध्याकाळी अन्नाचा नैवेद्य दाखवून सोडायचा असतो। याच पद्धतीने आपण अन्नपूर्णा मातेचा देखील उपवास संध्याकाळी सोडायचा असतो। तसेच पौर्णिमेचा म्हणजे सत्यनारायणाचा उपवास देखील संध्याकाळी सोडायचा असतो। पण आता हे एकाच दिवशी उपवास कसे करावेत? बघा, दत्त जयंतीचा उपवास न मोडता मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास सोडण्यासाठी हा विशेष संकल्प करणे आवश्यक आहे। संध्याकाळच्या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये कुटुंबातील इतरांसाठी अन्नाचा नैवेद्य बनवून वरण, भात, भाजी, चपाती दाखवा। हा नैवेद्य घरातील ज्यांनी उपवास धरला नाही ते व्यक्ती खाऊ शकतात। पण बघा, जर घरामध्ये सगळ्यांचाच उपवास असेल तर मग तुम्ही फराळाचाच एखादा पदार्थ दाखवला तरी चालेल। आणि उगीच मनामध्ये किंतु परंतु या गोष्टी आणू नका। पण जो व्यक्ती दत्त जयंतीचा उपवास करत आहे त्याने अन्नाऐवजी फराळाचे पदार्थ संध्याकाळी उदाहरणार्थ दूध, पंचामृत, एखादे फळ, ड्रायफ्रुट्स खावेत। बघा, आपल्या मातेसमोर बसून एक संकल्प देखील करायचा आहे। आसनावर बसून उजव्या हातात पळीभर पाणी, अक्षदा आणि हळद कुंकू घ्या। आता हातात पाणी धरून संकल्प बोलायचा आहे। हे महालक्ष्मी माते, आज मी मनोभावे मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास पाळला आहे। आता मी समोर ठेवलेले हे फराळाचे पदार्थ, दूध, पाणी ग्रहण करून माझा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास इथे संपन्न करत आहे, सोडत आहे। आणि यानंतर माझा दत्त जयंतीचा उपवास मी दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजेच 5 डिसेंबरला चालू ठेवणार आहे। हे बोलून हातातील पाणी तनमनात सोडा। त्यानंतर तुम्ही समोर ठेवलेले फराळाचे पदार्थ किंवा दूध, पाणी ग्रहण करा। फराळाचे पदार्थ खाल्ल्याने तुमचा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास संपन्न झाला। अन्न ग्रहण न केल्यामुळे तुमचा
दत्त जयंतीचा उपवास खंडित झाला नाही आणि तो दुसऱ्या दिवसापर्यंत चालू राहील। आणि हे सर्व करत असताना मनामध्ये किंतु परंतु असा विचार अजिबात आणायचा नाही। तसेच या दिवशी आपण सत्यनारायण पूजा करणार आहोत। जर घरात जागा कमी असेल तर आपण जिथे दत्तगुरूंची स्वामींची पारायणाची पूजा मांडणी केली आहे त्याच चौरंगावर ही तिन्ही पूजांची मांडणी करू शकता। सकाळी गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करून घ्या। संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात सत्यनारायण पूजा करून घ्या। दत्तगुरूंच्या ग्रंथाच्या बाजूला एका बाजूला कलश, तानमन, तांदूळ ठेवून पूजा मांडणी करू शकता। त्यावर भगवान श्री हरी विष्णू म्हणजेच बाळकृष्णांची मूर्ती ठेवा आणि सत्यनारायणाची पोथी वाचून नैवेद्य दाखवा। मात्र गुरुचरित्र ग्रंथाचा पाठ चुकूनही हलवू नका। तो जिथे आहे तिथेच ठेवून आजूबाजूला पूजा करा। तसेच गुरुचरित्राच्या उद्यापनाच्या स्वयंपाकात कांदा, लसूण वापरायचा नाही। स्वयंपाक पुरणाचा किंवा वरण भात, भाजी, चपाती असा साधा करू शकता। मात्र घेवड्याची भाजी आवर्जून करायची आहे। नैवेद्य आपल्याला एकूण 4 मुख्य नैवेद्य बनवायचे आहेत। या व्यतिरिक्त गाय आणि कुत्रा यांच्यासाठी 2 छोटे छोटे नैवेद्य जरूर वाढवा। कारण गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन आपल्याला 5 डिसेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत करायचे आहे। शक्य असल्यास सकाळी 8:30 पर्यंत स्वयंपाक तयार करून 8:30च्या नैवेद्य आरतीपर्यंत नैवेद्य दाखवा। ब्राह्मणांना जेवायला बोलवा किंवा ब्राह्मणांच्या नावाचे शिधा काढा किंवा मंदिरात अन्नदान करा। तसेच दुसऱ्या दिवशी 5 डिसेंबरला सकाळी माता लक्ष्मीची आणि सत्यनारायणाची पूजा देखील उचलून घ्या। तर या महायोगाचा दिवस आपल्यासाठी अत्यंत कल्याणकारी ठरेल। हीच दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना। ही साधी सोपी पद्धत वापरून तुम्ही सर्व उपवासाचे पुण्य आणि फळ प्राप्त करू शकता। ही माहिती महत्त्वाची वाटल्यास व्हिडिओला एक लाईक करा, इतरांना शेअर करा आणि आपल्या या आध्यात्मिक माहिती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीच्या व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा।